हॅलो. आज आपण प्रेग्नन्सीमध्ये सोनोग्राफी पहिल्यांदा केव्हा करावी याबाबत थोडीशी चर्चा करूया. प्रेग्नन्सी हा सगळ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा आणि कुतूहलाचा प्रश्न असतो. विशेषतः नवीन लग्न झाल्यानंतर कधी एकदा पाळी चुकते ह्याच्याकडे दोन्ही घरचे लक्ष असते आणि मग एकदा पाळी चुकली की दोन्ही घरची गडबड सुरू होते की चला चला आपण डॉक्टरांच्याकडे जाऊया, सोनोग्राफी करून बघूयात आणि प्रेग्नन्सी कशी आहे याचा लगेच अंदाज करू. आणि त्यात आजकाल झालं आहे कसं की युरिन प्रेग्नन्सी टेस्टसारख्या ज्या किट्स आहेत, ज्या घरच्या घरी आपल्याला प्रेग्नन्सी आहे की नाही बघण्यास सोपं झालेलं आहे, त्यामुळे होतं असं की पाळी चुकली आणि 4 दिवस वरती गेले की लगेच युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून बघू. आणि युरिन प्रेग्नन्सी टेस्टमध्ये 1-2 लाईन्स दिसल्या आणि प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे असं कळालं की डॉक्टरांच्याकडे जाऊन लगेच आपण ट्रीटमेंट चालू करूया किंवा लगेच सोनोग्राफी करून घेऊया, अशी गडबड उडते. पण पाळी चुकते त्याचा अर्थ लगेच प्रेग्नन्सी दिसायला सुरू होते असं नाही. तेव्हा आजच्या ह्या पुढच्या काही मिनिटांमध्ये प्रेग्नन्सीच्या पहिल्या 2 महिन्यामध्ये काय काय सोनोग्राफीला दिसू शकते याबाबत मी छोटीशी आपल्याशी थोडीशी चर्चा करत आहे. अर्थातच प्रेग्नन्सी नंतर सोनोग्राफीमध्ये केव्हा दिसायला सुरू होईल तर साधारणतः 6 आठवडे झाल्यानंतरच गर्भधारणा झाली की नाही हे खात्रीशीररित्या डॉक्टर सोनोग्राफी करून सांगू शकतात. जेव्हा आपण डॉक्टरांच्याकडे जाल त्यावेळेला डॉक्टर आपल्याला काही जुजबी प्रश्न विचारतील, ज्याच्यामध्ये आपली काही रेग्युलर माहिती असेल, फॅमिली हिस्ट्री असेल, पूर्वी काही ब्लिडिंग वगैरे झालं असेल तर त्याची हिस्ट्री घेतली जाईल आणि मग आपली सोनोग्राफी केली जाईल. आजकाल ही सोनोग्राफी आतून म्हणजे इंटरनली किंवा वजायनली केली जाते, ज्याच्यामध्ये एक छोटासा प्रोब असतो जो आतमध्ये इंटरनल जागी ठेवला जातो, ज्याच्यामुळे अतिशय सुस्पष्ट आणि क्लिअर पिक्चर सोनोग्राफीला मिळते आणि प्रेग्नन्सीचे निदान करणे हे अतिशय सोपे होऊन जाते. आता ती सोनोग्राफी चालू असते त्यावेळेला आतमध्ये कुशल स्त्री नर्सेस किंवा फिमेल अटेंडंट्स असतात, त्यामुळे अशा सोनोग्राफीबाबत काळजी करण्याचं काहीही कारण नाही. किंबहुना वजायनल सोनोग्राफी केली म्हणजे गर्भाला धक्का लागेल असेही काहीच नाही. ही सोनोग्राफी अतिशय हळूवारपणे आणि हार्डली 1 ते 2 मिनिटांमध्ये होणारी असल्यामुळे गर्भधारणेवरती याचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. पहिला टप्पा येतो प्रेग्नन्सीचं निदान होणे आणि आज मी आपल्याला पहिल्या 5व्या आठवड्याबरोबर म्हणजे पाळी चुकल्यानंतर 1 आठवडा झाला की सोनोग्राफीला काय दिसेल हे मी दाखवतो आपल्याला. आणि आपण ह्या चित्रामध्ये बघता तसं दिसेल की हे गर्भाशय आहे आणि ह्या गर्भाशयामध्ये एक छोटीशी ही जी छोटी पोकळी दिसते, ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये जेस्टेशनल सॅक म्हणतो, हे दिसायला सुरुवात होतं. ह्या जेस्टेशनल सॅकला आमच्या भाषेमध्ये डबल रिंग अपीअरन्स म्हणतात की आतमध्ये जी पाण्यांची जागा आहे ती काळसर दिसते सोनोग्राफीमध्ये आणि कडेनं त्याची जी डेव्हलपमेंट चालू झालेली आहे ती दिसते. ही प्रेग्नन्सीची प्राथमिक अवस्था आहे. या वेळेपर्यंत प्रेग्नन्सी सर्वसाधारणपणे 5 ते 6 आठवड्याच्या दरम्यान असते. हे लक्षात घेऊ की आपण ही फक्त तयारी झालेली आहे. गर्भ म्हणजे असा लगेच प्रेग्नन्सी राहिली की लगेच सगळे त्याचे हातपाय दिसायला सुरू होतात असं नाही. हळूवार होणारी ही प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळे बदल हे दिसायला सुरू होतात. पहिल्या वेळेला ज्यावेळेला तुम्ही डॉक्टरांच्याकडे जाल त्यावेळेला पहिली फर्स्ट 5 वीक्समध्ये दिसणारं पिक्चर हे सर्वसाधारणपणे असं असेल. अर्थातच प्रेग्नन्सीचा डायग्नोसिस झाला आणि डॉक्टरांनी सांगितलं की जेस्टेशनल सॅक दिसत आहे आणि ती गर्भाशयामध्ये आहे म्हटलं की एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि डॉक्टर कदाचित आपल्याला 15 दिवसानंतर परत सोनोग्राफीला बोलवतील आणि ह्यावेळेला आपल्याला फोलिक ॲसिडची गोळी प्रिस्क्राईब केली जाईल. काही जेवणामध्ये काय काय पथ्यपाणी असावं याच्याबाबतच्या काही सूचना दिल्या जातील आणि मात्र तुम्हाला परत एकदा सोनोग्राफीसाठी बोलवलं जाईल. ज्यावेळेला प्रेग्नन्सीचा 6वा आठवडा येतो त्यावेळेला मात्र गर्भाशयामध्ये किंवा गर्भामध्ये ह्या जेस्टेशनल सॅकमध्ये खूप झपाट्याने बदल व्हायला सुरुवात होतात आणि पहिला महत्त्वाचा चेंज दिसायला चालू होतो म्हणजे ह्या गर्भाशयामध्ये आपल्याला इथं दिसत असल्याप्रमाणे एक छोटी रिंग तयार होते आणि ह्या रिंगला आपण योक सॅक म्हणतो आणि योक सॅकच्या बरोबरच एक अतिशय तांदळाच्या दाण्यासारखा छोटासा एक गर्भ दिसायला सुरुवात होतो. काही वेळेला ह्या गर्भाचे ठोके दिसू शकतात, काही वेळेला ठोके दिसत नाहीत, पण 6 वीक्समध्ये साधारणतः योक सॅक आणि फिटल पोल आमच्या भाषेमध्ये अपीअर झालेला असतो आणि ही एक अतिशय महत्त्वाची पायरी किंवा महत्त्वाचा टप्पा ह्या प्रेग्नन्सीनं गाठलेला आहे. आणि अशा वेळेला मात्र आता आपल्याला गर्भाची मोजणी करता येते, त्याची लेंथ मेजर केली जाते, ज्याला आमच्या भाषेमध्ये क्राऊन रम्प लेंथ किंवा CRL असं म्हटलं जातं. आणि क्राऊन रम्प लेंथ हा अगदी ह्या गर्भाचं नक्की वय सांगण्याचा एक अतिशय चांगली मेजरमेंट आहे. म्हणजे आमच्या भाषेमध्ये ज्यांची CRL ॲक्युरेट आहे त्यांच्यामध्ये त्या बाळाचं जेस्टेशनल एज अगदी व्यवस्थितपणे काढता येतं आणि हा अतिशय महत्त्वाची मेजरमेंट आहे. विशेषतः अशा स्त्रियांच्यामध्ये ज्यांची पाळी अनियमित आहे, सायकल्स इरेग्युलर आहेत, अशा वेळेला गर्भ नक्की किती आठवड्याचा आहे हे मोजणं खूप अवघड होतं आणि कालांतराने ज्यावेळेला प्रेग्नन्सी 8 महिन्याची 9 महिन्याची होईल आणि डिलिव्हरीची निर्णय घेण्याची पाळी येईल त्यावेळेला गर्भाचं नक्की वय किती होतं हे माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी ही जी CRL मेजरमेंट आहे ही CRL मेजरमेंट एक अतिशय महत्त्वाचा तिचा रोल आहे.
प्रेग्नन्सीचा 7वा आठवडा जसा येतो तसा गर्भाची वाढ अजून मोठी झालेली असते आणि आता आपल्याला दिसू शकते ह्याच्यामध्ये की गर्भ हा व्यवस्थितपणे दिसायला सुरुवात झालेला आहे. त्याची फ्युचरची हेड साईड किंवा ज्याला आमच्या भाषेमध्ये सिफॅलिक पोल असं म्हणतो आम्ही, तो हा सिफॅलिक पोल इथे दिसायला सुरुवात झालेला आहे. इकडच्या बाजूला त्याची पायाकडची बाजू तयार होणार आहे आणि अशा वेळेला ही मेजरमेंट अजून घेतली जाते. त्याला मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे क्राउन रम्प लेंथ म्हटलं जातं आणि ही क्राउन रम्प लेंथ मोजून ह्या गर्भाची नक्की वाढ किती आठवड्याची झालेली आहे हे कॅल्क्युलेट करता येतं. मी मगाशी म्हटलं तसं CRL हा अतिशय महत्त्वाचा मेजरमेंट आहे, कारण CRLची ॲक्युरेसी ऑलमोस्ट 1 ते 2 दिवस ॲक्युरेटली CRL सांगू शकतं की गर्भ किती महिन्याचा किती दिवसाचा झालेला आहे. प्रेग्नन्सी म्हणजे निसर्गातला अतिशय मोठा चमत्कार आहे. जरा इमॅजिन करा, एक पेशी स्त्रीची एक पेशी पुरुषाची अशा 2 पेशी एकत्र येतात आणि त्याच्यापासून गर्भ तयार होतो आणि असा तयार झालेला गर्भ हळूहळू प्रवास करत मातेच्या गर्भाशयामध्ये पोहोचतो आणि तिथे आपली मुळे सोडून तो वाढायला सुरुवात होतो आणि एकदा काही त्याची वाढ व्हायला सुरुवात झाली की तो इतक्या झपाट्याने वाढतो की डॉक्टरांना हे माइलस्टोन्स जे आहेत प्रेग्नन्सीमध्ये झपाट्यानं होत असलेले जे काही बाळामधले चेंजेस आहेत हे बघण्याची अतिशय मोठी संधी सोनोग्राफीद्वारे मिळते. आपण 7 आठवड्यापर्यंत गर्भाचा प्रवास बघितला आणि ज्यावेळेला आपण 8व्या आठवड्यात प्रवेश करतो त्यावेळेला लक्षात येतं की हार्डली 2 आठवड्याच्या मागे बघितल्या गर्भामध्ये किती झपाट्याने जास्त बदल झालेत. उदाहरणार्थ हे पिक्चर पहा, ह्याच्यामध्ये बाळ दिसतं, हे साधारणतः 8 आठवड्याचा बेबी आहे आणि त्याच्यामध्ये त्याची डोक्याची साईज, डोक्याचा आकार चांगला व्यवस्थित तयार झालेला आहे. त्याचबरोबर छोटे छोटे हात, छोटे छोटे पाय दिसायला सुरुवात झालेले आहेत आणि ह्याच वेळेला गर्भाच्या हृदयाचे ठोके देखील अतिशय व्यवस्थितपणे दिसायला सुरुवात होतात. मी म्हटलं तसं हा गर्भाचा प्रवास 1-2 पेशीच्या छोट्याशा जीवापासून इथंपर्यंत यायला हार्डली 2 महिन्यामध्ये किंवा हार्डली 8 वीक्समध्ये हा गर्भ ह्या अवस्थेला येऊन पोचलेला आहे की आपल्याला त्याचं व्यवस्थित डोकं कुठे तयार होतं आहे, हात कुठे तयार होत आहेत, पाय कुठे तयार होणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी कळायला सुरुवात होतात आणि हा अतिशय प्रेग्नन्सीचा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे जी प्रेग्नन्सी 8 वीक्सपर्यंत जाऊन पोहोचते अशी प्रेग्नन्सी कालांतराने पुढे चांगल्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा चांगल्या गर्भामध्ये त्याचे वाढ होण्याची संधी ही खूप चांगली असते. अर्थात आपण हे समजावून घेऊ की सुरुवात झालेली प्रत्येक प्रेग्नन्सी अगदी 9 महिन्यापर्यंत प्रवास करेल असं काही नाही आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये एक नैसर्गिक फिल्टर असतो. नैसर्गिक फिल्टरचं कारण असं आहे की तयार झालेली गर्भधारणा ही चांगली आहे की नाही, तिच्यामध्ये काही दोष आहेत का, हे निसर्ग ठरवत असतो. सर्वसाधारणपणे असं लक्षात येतं की सुरुवात झालेल्या प्रेग्नन्सीज आणि त्याचं कन्व्हर्शन 9 महिन्याचे प्रेग्नन्सीज होण्यापर्यंत पहिल्या 2 महिन्यामध्ये साधारणतः 25% प्रेग्नन्सीचा लॉस होत असतो. या 25% प्रेग्नन्सीज ह्या निघून जात असतात. ह्या का निघून जातात तर आपल्याला त्याच्यामध्ये काही गंभीर स्वरूपाचे दोष असतील, काही जेनेटिक ॲबनॉर्मलिटीज असतील, तर अशा वेळेला निसर्ग अशा गर्भांची वाढ करत नाही. आणि ज्यावेळेला आपण 2 महिन्यानंतर सोनोग्राफीला जातो आणि त्यावेळेला ज्यावेळेला अपेक्षित ते ग्रोथ त्याच्यामध्ये दिसली नाही किंवा अपेक्षित ते टप्पे जर दिसले नाही तर डॉक्टरांना नाईलाज असतो, अशी प्रेग्नन्सी चांगली नाही हे सांगावं लागतं. उदाहरणार्थ इथे प्रेग्नन्सी दिसते आपल्याला, एक सॅक आहे, खूप थिन सॅक आहे आणि आतमध्ये काही प्रेग्नन्सी किंवा गर्भ, त्याचे काही ठोके किंवा गर्भाचे काही अवशेष असं काहीच दिसत नाही. सो ही प्रेग्नन्सीची नुसती गर्भाशयानं तयारी केली, म्हणजे जेस्टेशनल सॅक तयार झाली, पण काही कारणास्तव तो झालेला गर्भ चांगल्या क्वालिटीचा नसल्यामुळे निसर्गाने त्याची वाढ केली नाही. अशा वेळेला मग ह्या प्रेग्नन्सीमधनं बाहेर पडण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अर्थातच हे काय असं नाही की डॉक्टरांना का लवकर कळालं नाही किंवा अगोदर का कळलं नाही किंवा मागच्या सोनोग्राफीमध्ये दिसलं नाही का डॉक्टर, तर अशा प्रकारचे प्रश्न विचारणं हे गैर आहे. कारण एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रेग्नन्सी राहणं, गर्भधारणा होणं आणि तो गर्भ चांगला वाढणं हे सगळं नैसर्गिक आहे. डॉक्टरांचा रोल ज्यावेळेला गर्भामध्ये ठोके दिसायला सुरुवात होतात आणि त्याची वाढ व्हायला सुरुवात होते त्यावेळेला त्याला सपोर्ट म्हणून काही औषधं देणं. पण गर्भधारणा हे नैसर्गिक आहे आणि निसर्गच ठरवणार आहे की कुठला गर्भ चांगला आहे आणि कुठला गर्भ खराब आहे. त्यामुळे हा जो निसर्गाचा न्यायनिवाडा आहे तो आपण ओपन हार्टने ॲक्सेप्ट केला पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे. आता सर्वसाधारणपणे आपण पहिल्या 5 आठवड्यात लगेच सोनोग्राफी करणं गरजेचं आहे का, तर त्याचं उत्तर नाही. जर आपल्यामध्ये काही हायरिस्क फॅक्टर्स नसतील, हायरिस्क फॅक्टर्स म्हणजे काय की उदाहरणार्थ पूर्वी काही अबॉर्शन, पूर्वी काही मिसकॅरेजेस झाले असतील, वारंवार होणारे गर्भपात किंवा बाकी मेडिकल प्रॉब्लेम्स काही असतील, ब्लिडिंग वगैरे काही झालं असेल, तर अशा वेळेला सोनोग्राफी लगेच करणं गरजेचं असतं. पण समजा एखाद्या निरोगी स्त्रीमध्ये जिची रेग्युलर पाळी आहे अशा स्त्रियांनी कमीत कमी 2 महिने पूर्ण झाल्यानंतरच सोनोग्राफी केलेली ही केव्हाही बरी असते. कारण पहिल्या 5 आठवड्याभरामध्ये किंवा पहिल्या 6 आठवड्याभरामध्ये डॉक्टर हे सांगू नाही शकत की गर्भ कसा आहे किंवा गर्भधारणा कशी होणार आहे, गर्भ दिसणार आहे की नाही दिसणार आहे. डॉक्टर फक्त एवढं सांगू शकतात की तुम्हाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे. ह्या 2 महिन्यामध्ये मी कोणत्या लक्षणावरती लक्ष ठेवावं,
तर ती म्हणजे आहे की आपल्याला पोटामध्ये अचानक दुखायला खूप सुरुवात झालं, खूप चक्कर येते असं वाटायला लागलं किंवा खूप ब्लिडिंग होते असं वाटायला लागलं, तर मात्र डॉक्टरना लगेचच दाखवून घ्या. काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा वेळेला गर्भधारणा ही गर्भाशयाच्या बाहेर झालेली असते, ज्याला आपण एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणतो. एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे काय, की जो गर्भ गर्भाशयामध्ये रुजायला हवा होता तो गर्भ अशा वेळेला गर्भनलिकेमध्ये किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये वाढायला सुरुवात होतो. उदाहरणार्थ हे एक्झाम्पल जर आपण बघितलं, दिसते आपल्याला ओव्हरी दिसते, हे इथं गर्भ दिसतो, छोटासा गर्भधारणा झालेली दिसते आणि गर्भाशयामध्ये मात्र काहीच नाही. गर्भाशय हे पूर्णतः रिकामा गर्भाशय, म्हणजे गर्भाशयामध्ये थोडेसे बदल झालेले आहेत, पण जी तयार झालेला गर्भ आहे तो मात्र इथे बाहेर ओव्हरीच्या शेजारी आहे, ज्याला एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हटलं जातं. आणि एक्टॉपिक प्रेग्नन्सी मात्र तसंच तिच्या दृष्टिकोनातून घातक आहे. अशा वेळेला डॉक्टरांच्याकडनं लगेच सल्ला घेणे आणि त्यावरचे योग्य ते उपचार करणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा की पहिल्या 2 महिन्यामध्ये जर तुम्हाला काही लक्षणं निर्माण झाली, उदाहरणार्थ मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे खूप पोटामध्ये ब्लिडिंग होतं, असं खूप ब्लिडिंग व्हायला लागलं किंवा खूप पोटामध्ये दुखतंय असं वाटायला लागलं, अचानकपणे खूप चक्कर येते असं वाटायला लागलं, तर मात्र लगेचच दवाखान्याशी जा आणि आपली सोनोग्राफी करून प्रेग्नन्सी आहे की नाही आणि ती कुठे आहे याचा मात्र अभ्यास जरूर करून घ्या. अर्थात काही वेळेला डॉक्टरांना आणि पेशंटला देखील सुखी धक्का मिळत बसतो आणि तो सुखी धक्का म्हणजे ज्यावेळेला अशा 2 प्रेग्नन्सीज दिसायला सुरुवात होतात. सो ज्यावेळेला आपण सोनोग्राफी करतो आणि असे 2 ज्यावेळेला गर्भ दिसायला सुरू होतात, त्यावेळेला मग डॉक्टर आपल्याला सांगतील की आपल्याला ट्विन प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि ट्विन हा एक अतिशय आनंदाचा असणारा क्षण आहे की आपल्याला अनपेक्षितरित्या 2 बाळ हातामध्ये येणार, ह्याचा एक अनुभव पण आहे. अर्थात थोडीशी हुरहुर पण आहे की अशी प्रेग्नन्सी मॅनेजमेंट कशी केली जाईल. आपण ते पुढच्या एखाद्या चर्चासत्रामध्ये बघू की ट्विन्समध्ये प्रेग्नन्सीची मॅनेजमेंट ही कशी केली जाते. पहिल्या 2 महिन्यामधल्या औषधोपचारांच्या बाबत जर बघितलं तर आपण, तर औषधं अतिशय मामूली असतात. त्याच्यामध्ये ॲक्च्युली गर्भ तयार होत असताना काही दोष वगैरे येऊ नये म्हणून डॉक्टर फोलिक ॲसिड आणि व्हिटॅमिन B12च्या गोळ्या आपल्याला देतील. काही जणांना अशा वेळेला उलटी मळमळचा त्रास सुरू होण्याची शक्यता असते, तर त्याच्यासाठी आपल्याला काही औषधं चालू केली जातील आणि छोटी मोठी औषधं, काही पोटात दुखत असेल तर एखादी छोटी गोळी किंवा ताप आला तर ताप किंवा अंग दुखते असं वाटलं तर एखादी छोटीशी गोळी घेण्याचा सल्ला तेवढा डॉक्टर देतील. हा कालावधी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण अशा वेळेला गर्भ तयार होत असताना जर त्याच्यावरती काही टॉक्सिक मटेरियलचा इफेक्ट झाला, म्हणजे आपल्या खाण्यातनं काही वेगळं आलं किंवा कुठली इतर औषधं खाली गेली, तर त्याचा गर्भावरती डायरेक्ट परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे डॉक्टर शक्यतो आपल्याला अशा डॉक्टरने सांगितलेल्या औषधाच्या व्यतिरिक्त इतर काही औषधे किंवा इतर काही पदार्थ टाळण्याचा सल्ला देतील आणि ते मात्र आपण लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे.